ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। संगमनेर शहरामध्ये वातावरण थंडीने गारठू लागलं असलं तरी आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण मात्र तापण्यास सुरुवात झाली आहे। C24च्या प्रतिनिधींनी घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया, सर्वसामान्यांची मतं आणि अपेक्षा यामधनं हे स्पष्ट होतं। निवडणुकीच्या निमित्तानं नागरिकांशी संवाद साधताना दीपक साळुंके यांनी स्पष्ट भूमिकेत बोलताना म्हटलंय की शहरामधील गरीब, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू, टपरीधारक, व्यावसायिक अशा प्रत्येक घटकांच्या गरजा वेगळ्या असतात आणि या भावना समजून घेणारा विचारवंत नेताच शहराच्या भवितव्यास योग्य अशी दिशा देऊ शकतो। त्यानंतर त्यांनी म्हटलं की ज्यांच्याकडे राजकीय वारसा, अनुभव आणि मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद आहेत त्यांच्यासाठी मार्ग सोपा होईल। जनता विचार करणाऱ्या आणि काम करणाऱ्या उमेदवाराला मत देईल। नागरिकांच्या प्रमुख अपेक्षा म्हणजे हिरवेगार आणि आधुनिक संगमनेर, स्वच्छ, सुसंस्कृत आणि स्मार्ट शहर महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरेल असं संगमनेर नगराध्यक्षांनी अपूर्ण स्वप्न पूर्ण करावीत। साळुंके यांनी दोन प्रमुख राजकीय घराण्यांकडे असलेल्या राजकीय वारशांचा उल्लेख केलाय, मात्र त्यांनी स्पष्ट केलं की फक्त वारसा नव्हे, विचारांचं मंथन करणारा आणि काम करणारा नेता जिंकणार आहे। नमस्कार, C24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। संगमनेर नगर परिषदेची निवडणूकची धामधूम ही सुरू झालेली आहे। तापमान थंडीचं आहे, परंतु निवडणुकीचं तापमान हे पारा वरती गेलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये कोणाचं नेतृत्व आता उमेदवार, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दोन्हीही पक्षांकडनं हा चेहरा समोर आलेला आहे आणि ह्या चेहऱ्याचं नागरिकांमध्ये कोणाचा पडदा भारी राहणार आहे आणि कोण मनातला नगराध्यक्ष असणार आहे याचीच प्रतिक्रिया आपण संगमनेर शहरात घेत आहे। आज आपण नवीन नगर रोड या ठिकाणी साळुंके साहेब आहे यांची प्रतिक्रिया घेणार आहे। भाऊ, आपल्या मनातला नगर अध्यक्ष कोण, काय म्हणणार आहात यावर आपण? जसं तुम्ही आता म्हणाली की जरी शहरात थंडी आहे पण राजकारणाचं वातावरण मात्र तापू लागलेलं आहे। जनता ही सुज्ञ आहे। जनसामान्यांचा, मिडल क्लास आणि वरिष्ठ जे समाजातील लोक या सर्वांची समस्या आणि अंतर्गत मनातल्या भावना जो जाणणार आहे। कारण प्रत्येकाच्या चर्चा भावना वेगळ्या वेगळ्या असतात। गरिबाच्या भावना वेगळ्या असतात, आमच्या सारख्या टपरीधारकांच्या भावना वेगळ्या असतात, छोटे व्यावसायिक, मोठे व्यावसायिक, पण या सर्वांच्या मनात भावना जाणून जो काही आपला त्याला आपण म्हणू विचारवंत, भावना जाणणारा अशांचं नक्कीच मतदान होणार आहे। ते नाव काही घ्यायची गरज नाही, पण राजकीय वारसा किंवा अनुभव आणि मोठ्या धोट्यांचा आशीर्वाद जेणेकरून मार्ग सोपा होईल अशांना नक्कीच जनता मतदान करणार आहे। कारण माझ्या मते शॉर्टकट म्हटलं तर राजकीय विचारांचं मंथन हा प्रकारचा चालू झालेला आहे। नक्कीच सध्या उमेदवारांना आमच्या भावी शुभेच्छा आणि नाव सांगायची गरज नाही, जनता त्यांच्या बरोबर आहे आणि पुढे राहील। काही चुका झाल्या असतील त्या मात्र त्या नक्कीच विसरतील। आपण जसं म्हटलात का वारसा ज्यांचा आहे त्यांच्याच मागे ही जनता उभी राहणार आहे, परंतु या मागचं विजन काय आपलं नागरिकांचं, का काय अपेक्षा आहे जो नगराध्यक्ष असणार आहे यांच्याकडनं काय आपली अपेक्षा आहे? तेव्हा आता मी तर असं काही नाव घेतलं नाही, पण दोन्ही कुटुंबाकडे राजकीय वारसा आहे, पण ज्या विचारांचं मंथन जिथं आहे ते नक्कीच तिथं विजयाचा नारा लागेल। अपेक्षा काय आपल्या नगराध्यक्ष पद जेव्हा आपण निवडून देणार आहात नागरिक म्हणून, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं? आपण कोणताही नगराध्यक्ष असो, कोणत्याही दोन्ही पक्षातून कोणीही निवडून येऊ, पण काय म्हणणार आहात यावर? राहिलेली स्वप्न पूर्ण करे, हिरवगार संगमनेर, भावनांचं जे सुशिक्षित असं चमकदार संगमनेर, ज्या काही स्वप्न दिले त्या स्वप्न पूर्ण कराव्या हीच अपेक्षा आहे आपल्याला। का कुठले महाराष्ट्रात नाही, आता नगर जिल्ह्यात तरी आपलं संगमनेर एक नंबर असावं, महाराष्ट्रात त्याचा आदर्श घडावा ही अपेक्षा करेल। निश्चितच असेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहे की संगमनेर स्वच्छ, सुंदर हे पाहिजे आणि जे समस्या आहे त्यांचा निवारण या नागरिकांना सर्वांना पाहिजे आहे। अशाच नगराध्यक्ष निवडून देण्याचा प्रयत्न संगमनेरकर हे करीत आहे। पाहूया कोण नगराध्यक्ष पदावर बसतं। शाबीर शेख,
C24 तास संगमनेर. शावी शेख, C24 तास संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 024 25 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.